नमस्कार. मी रामभाऊ बागल. रामभाऊ बागल फेसबुक पेज, रामभाऊ बागल ऑफिशियल पेज आणि रामभाऊ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण ज्याप्रमाणे कमेंट केलेली होती, आपण चर्चा करायचा निर्णय घेतलेला होता की पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून आपण विधानसभा निहाय या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आज आपण माळशिरस विधानसभेची सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची जागा आहे आणि त्या जागेची आज आपण चर्चा करणार आहोत. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा एक मंडळ वगळून म्हणजेच माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग मंडळ वगळून संपूर्ण माळशिरस तालुका हा मतदारसंघ आहे. हा SC साठी रिझर्व आहे. या मतदारसंघामध्ये यापूर्वी हनुमान डोळस, त्याचबरोबर राम सातपुते हे आमदार म्हणून लाभलेले आहेत. आणि त्याच्या अगोदर या तालुक्याचं नेतृत्व हे विजयसिंह मोहिते पाटील दादा, चांगोजीराव देशमुख, त्याचबरोबर शामराव पाटील आणि शंकरराव मोहिते पाटील यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे. त्याच्या अगोदर मारुती बनकर यांनी हे नेतृत्व केलेलं आहे. आणि मग हे सांगण्याचं उद्देश का, तर माळशिरस तालुक्यामध्ये जातीनिहाय जर एकंदरीत व्यवस्था बघितली तर पहिल्या मध्ये सगळ्यात पहिल्यांचं मतदान हे धनगर आहे, त्यानंतर मराठा आहे, त्यानंतर माळी आहे, त्यानंतर SC ST आणि OBC आहे. आता OBC मध्ये धनगरही येतात, पण विशेष करून धनगर विरुद्ध मराठा असे त्या ठिकाणची एक राजकारणाची आतापर्यंतची धारणा राहिलेली आहे. परंतु माळशिरस तालुक्यामध्ये काम होत असताना किंवा निवडणुका होत असताना एक गोष्ट आहे की माळशिरस तालुक्यामध्ये विकासाभिमुखच आतापर्यंत राजकारण झालं. आणि यामध्ये एक माळशिरस तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य अशा पद्धतीचं आहे की माळशिरस तालुक्यामध्ये सहकार वर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांचं राजकारण सुरू झाल्यानंतर त्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना हा यशवंतनगर येथे यशवंत सहकारी साखर कारखाना म्हणून काढला. त्यानंतर चितळे फॅक्टरीचा सदाशिवनगर कारखाना तयार केला आणि तोही सहकारी. आणि सहकाराचं जाळं माळशिरस तालुक्यामध्ये विणलं गेलं. आणि तेव्हाची परिस्थिती म्हणून मोहिते पाटील हे त्यावेळेस मायनॉरिटी राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मायनॉरिटीमध्ये होते. आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून माळशिरस तालुक्याच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये आपलं बस्तान असावं, बसलं जावं. आणि यासाठी सहकार वर्षी शंकररावजी मोहिते पाटलांनी जिल्हा दूध संघ वेगळा करून त्या ठिकाणचा शिवामृत दूध उत्पादक संघ हा नावाचा तालुका दूध संघ निर्माण केला. जिल्हा बँकेची सोडून तिथली एक शेतकरी शंकरराव मोहिते पाटील शेतकरी बँक त्यांनी निर्माण केली. त्याचबरोबर वेगवेगळ्या जवळपास 8-9 पतसंस्था त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आणि 30-40 शाखा असलेली शिक्षण संस्था ही अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ, हे शिक्षण प्रसारक मंडळ ही माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र म्हणून निर्माण केलं. असं स्वातंत्र्य टिकवणारा हा माळशिरस तालुका एकंदरीत जडणघडण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होत असताना जिल्ह्याच्या संस्थांवर जरी परिणाम झाला तर माळशिरस तालुक्याच्या संस्थांवर परिणाम होऊ नये ही विचारधारा तेव्हा शंकररावजी मोहिते पाटील यांनी केली होती. आणि एकूणच मग साखर कारखाना, दूध संघ, पतसंस्था, बँका, त्याचबरोबर कुक्कुटपालन संघ आणि सूतगिरणी अशा वेगवेगळ्या सहकाराच्या जाळ्यानंतर एक समृद्ध माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये 30-40 वर्षे अधिराज्य करत होता. परंतु गेल्या 15-20 वर्षामध्ये अनेक संस्था बंद पडत गेल्या, अनेक संस्थांना घरघर लागली. सहकारातल्या अनेक संस्था या ठिकाणी नामशेष झाल्या. त्यामध्ये विजय कुक्कुटपालन संघ असेल, राजहंस कुक्कुटपालन संघ असेल, जिल्हा दूध संघाची अवस्था थोडीशी खराब झाली होती. त्याचबरोबर सदाशिवनगर कारखाना 2 बिलं न देता बंद पडलेला होता. अशा सगळ्या वातावरणामध्ये ही माळशिरस तालुक्याची जडणघडण घडत असताना तरीही इथली जी परिस्थिती राहिली ती नेहमीच राजकारण, त्यामुळं पूर्वी सहकारात चालण्यामुळं आणि एक कनेक्टिव्हिटी चांगली असल्यामुळं शंकरराव मोहिते पाटील असतील, विजयदादा असतील आणि त्यानंतर आज तिसरी पिढी काम करत असतानाची एकंदरीत माळशिरस तालुक्याचं राजकारण हे विधानसभेमध्ये जरी रिझर्वेशनचं असलं तर ते मोहिते पाटील कुटुंबाच्या भोवती फिरताय. आणि ही आपल्याला वेळोवेळी सिद्ध झालंय की यापूर्वी हनुमंतराव डोळस हेही आमदार म्हणून आले तेव्हा ते मोहिते पाटलांच्या सहभागाने आले होते. त्यानंतर हनुमंतराव डोळस यांच्या नंतर मोहिते पाटलांनी पक्ष बदलला आणि राम सातपुते या ठिकाणी गेल्या पंचवार्षिकला आमदार झाले. राम सातपुते आमदार होत असताना भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि खरं तर मोहिते पाटलांना इथं खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातला सेटबॅक बसला, माळशिरस तालुक्यात ही सेटबॅक बसला.
त्याचं कारण एकच की त्यागातून आणि रागातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग केला. यामध्ये अजितदादा पवार यांचे मतभेद होते आणि त्यांना पवार साहेबांची बहुतांश मुकसंमती होती, कारण अजितदादांच्या नेतृत्वाला पायबंद घालण्याचं काम पवार साहेबांनी केलं नव्हतं. आणि त्याचबरोबर मोहिते पाटलांचं ही एकांगी नेतृत्व सोलापूर जिल्ह्यामध्ये चालत होतं. म्हणजे एक गोष्ट होती की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही करेल ते मोहिते पाटील आणि मोहिते पाटलाचा कार्यकर्ता, विरोधक नामशेष झाला पाहिजे, हे मोहिते पाटलाचं 15 वर्षातलं वागणं मोहिते पाटलांना अडचणीत आलं. आणि मोहिते पाटलांचेच कार्यकर्ते सोबत घेऊन अजितदादांनी दुही निर्माण केली आणि मोहिते पाटलांच्या या ठिकाणच्या उधळत्या वारूला लगाम घालण्याचं काम केलं. आणि त्याला मुख्य संमती या ठिकाणी शरद पवार साहेबांची होती असंच म्हणावं लागेल. आणि एकंदरीत त्यामुळे सीमित झालं. आणि हे सीमित होत असताना मोहिते पाटलांनी त्यांच्यावरच्या राजकारणाची शेवटची कुरघोडी होते म्हटल्यानंतर एक त्याग आणि ऐलान केला आणि सोलापूर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचं काम गेल्या पंचवार्षिकला केलं. आणि त्यामुळे विधानसभेमध्ये मोहिते पाटलांचा पुरेपूर वापर हा भारतीय जनता पक्षाने करून घ्यायचा ठरवला होता. आणि खरं तरी मग एकंदरीत बाजू बघत असताना नक्कीच मोहिते पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वी नेहमी सन्मान दिला, काँग्रेसनं सन्मान दिला, आणि तरी सुद्धा मोहिते पाटलांना आपण असंतुष्ट आहे असं वाटलं. परंतु भारतीय जनता पक्षाने ही पहिल्या दिवसापासूनची खुणगाठ बांधली होती की मोहिते पाटील हे आपल्या धारणीतले नाहीत, तर ते काँग्रेसच्या धारणीतले आहेत, सेक्युलर विचाराचे आहेत आणि हे आपल्याकडे जास्त दिवस टिकू शकत नाहीत, तरी यांचा वापर पुरेपूर करून घ्यायचा ह्या विचार करून मोहिते पाटलांना त्यांनी गेल्या पंचवार्षिकला वापर करून घेण्याचा निर्णय झाला. आणि त्यांनी त्याप्रमाणे त्यांना तिकीट दिलं नाही किंवा मोहिते पाटलांच्या एकंदरीत मजबुरीचा फायदा घ्यायचा पुरेपूर फायदा केला. आणि त्यांनी त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही, किंबहुना निंबाळकरांचा प्रचार करायला लावला आणि हातात फक्त झेंडा दांडा यांचा आणि झेंडा भाजपचा एवढंच काम यांच्याकडे ठेवलं गेलं. आणि त्यानंतर एक गोष्ट होती की गुजर यांना तिकीट मिळेल मोहिते पाटलांकडून असं वाटत असताना फडणवीसांनी इथे एक मोठी चाल खेळली गेली आणि फडणवीसांनी मोहिते पाटलांना एक सांगितलं की मी सांगेल तो उमेदवार मला निवडून आणून द्या. आणि राम सातपुते नावाचा बाहेर आलेला उमेदवार, हे तर कोणतीही ओळख नसलेला उमेदवार मोहिते पाटलाच्या माती मारला. न विलाजाऊस कोयनेची गोळी गिळावी असं मोहिते पाटलांना त्या ठिकाणी गिळावं लागलं. आणि स्वतः मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करून लोकसभेमध्येही आणि विधानसभेमध्येही त्यांना निवडून आणलं. आणि पर्यायानं मोहिते पाटलांना खिळखिळी करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं या ठिकाणच्या मतदारसंघामध्ये केलं. किंबहुना इथला मतदार हा झुलवत ठेवला गेला. आणि मग एक गोष्ट झाली की गेल्या 4-4.5 वर्षामध्ये जे हित परंपरागत विरोधक आहेत, म्हणजेच एक धनगर विरुद्ध मराठा, उत्तम जानकर, एस बी पाटील किंवा देशमुख, रामहरी रुपनर आणि मोहिते पाटील अशी एक विरोधकांची फळी, त्याचबरोबर रंजन भाऊ गिरमे हे माळी समाजातून येतात, तेही त्या ठिकाणी विरोधक गटामध्ये होते. आणि हे सगळं विरोधी गटामध्ये चालत असताना मोहिते पाटलांना अंतर्गत ही भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर गेलं असताना, घेरलं असताना या दोघांच्याही लक्षात आलं गेलं. म्हणजे उत्तम जानकर हे गेल्या वेळेचे उमेदवार होते आणि राम सातपुते हे त्यावेळेला निवडून आले होते. उत्तम जानकर हे पराभूत झाले. जरी मोहिते पाटलांना आमदारकी आणि खासदारकी निवडून आणण्यामध्ये यश मिळालं असेल, तर मोहिते पाटलाच्या राजकारणाची खरी ओहोटी तिथं लागली होती. आणि मग फक्त एकच आहे की मोहिते पाटलांना विधान परिषद ही एकमेव दिली गेली आणि तिथंच त्यांची बोळवण केली गेली, साईड ट्रॅक केलं गेलं. किंवा मोहिते पाटलांना मंत्रीपद दिलं गेलं जाईल असं वाटत असताना मोहिते पाटलांना मंत्रीपद नाही किंवा काही नाही, नियोजन मंडळावर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या आम्ही सांगेल त्या पद्धतीनं भाजपनं वापरून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ही खूप उशिरा लक्षात गोष्ट आली. आणि जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर 6-8 महिने या गोष्टी घडल्या, तेव्हा मोहिते पाटलांना तिकीट मिळणार नव्हतं, मिळालं नाही आणि मिळणारही नव्हतं. त्याप्रमाणेच घडलं. आणि मग मोहिते पाटलांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि मग मोहिते पाटलांनी करो या मरो ह्या भूमिकेनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयसिंह मोहिते पाटील यांच्या एकमेव दाव्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा फायदा त्यांना की कालच्या उमेदवारी मिळण्यामध्ये झालं. तिथेही पवारांनी शेवटी वेटिंग लिस्टवरच त्यांना ठेवलं होतं. म्हणजे ही गोष्ट खरी की जरी पवारांनी वेटिंग लिस्टवर ठेवलं होतं तरी धैर्यशील मोहिते पाटलांचं खासदारकीचं तिकीट हे कन्फर्म होतं, पण जिल्ह्यामध्ये इंटरफिअर कुठंच नव्हता. आणि पर्यायानं जिल्ह्यामध्ये इंटरफिअर नसताना मोहिते पाटलांचं तिकीट हे बॅलन्स झालं गेलं. आणि मग एकंदरीतच रामराजे निंबाळकर असतील, माळशिरस तालुका असेल, सोलापूर मधला मोहोळ, माढा, पंढरपूर आणि करमाळा या मतदारसंघातून मोहिते पाटलांना बऱ्यापैकी सहानुभूती मिळाली. बरेच काळ प्रतिकार असणारं झंझावाती नेतृत्व टिकवण्यासाठी लोकांनी मोहिते पाटलांना मतदान केलं आणि त्या मतदानाच्या जीवावर धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले. आणि आता एक जबाबदारी येऊन पडलेली आहे की येणारी विधानसभा ही समोर आलेली आहे
आणि माळशिरसची विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस ही नेहमीच मोहिते पाटलाच्या सल्ल्यानं दिली गेली जाईल. फक्त त्यांनी एकच सांगितले की तेव्हा जेव्हा चालू होतं त्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये पवार साहेबांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर उत्तम जानकरांचा आणि यांचा समेट घडवून आणून विधानसभेला उत्तम जानकरांची उमेदवारी आणि लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील अशा पद्धतीचं सूत्र शरद पवारांनी तिथं जुळवलं गेलं आणि त्याच पद्धतीनं तिथली निवडणूक होईल असं वाटतंय. पण आणखीन एक खोस आहे की या ठिकाणी राम सातपुते हे फडणवीसांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आणि फडणवीसांना जो आज माणूस जो उद्या ओबीसी चेहरा म्हणून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला पाहिजे तो चेहरा आता सोलापूर लोकसभेमध्ये पराभूत झालाय आणि माळशिरसमध्ये नक्कीच तो पराभूत होणार आहे. म्हणून त्यांना पुण्यामध्ये उमेदवारी दिली जाईल अशी परिस्थिती आहे. आणि मग या ठिकाणी कांबळे नावाचे बार्शीचे खासदार शिवाजीराव कांबळे यांचे चिरंजीव भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार असू शकतात किंवा मग राम सातपुते ही ऐनवेळी असतील. पण राम सातपुतेला बहुतांशी दिली जाणार नाही, परंतु तिथं भारतीय जनता पक्षाची आज वानवा आहे. पण इथं आता मोहिते पाटील जे सांगतील ते राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देतील. पण त्यामध्ये ही एक कमिटमेंट आहे की उत्तम जानकर हे प्रथम पसंतीचे उमेदवार असतील. पण उत्तम जानकरांकडे एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो एक प्रॉब्लेम असा आहे की उत्तम जानकर हे हिंदू खाटीक धनगर या जातीचा दाखला त्यांनी मिळवलाय आणि हा दाखला 2 वेळा वैध आणि अवैध ठरलेला आहे. जर का कोर्टामध्ये त्याची केस आता सुप्रीम कोर्टामधनं हायकोर्टामध्ये पिटिशन पुनर्विचार याचिकेसाठी पाठवलेली आहे आणि जर का तिथं सरकारचा से हा जर का उत्तम जानकरांच्या विरोधात आला तर उत्तम जानकरांचा दाखला रद्द होऊ शकतो. ही एक शक्यता खूप मोठी आहे आणि त्यासाठी इंडिव्हिज्युअल भारतीय जनता पार्टी ही प्रयत्न करते असं दिसतंय. त्याचं कारण एकच आहे की भारतीय जनता पार्टीला जर उत्तम जानकर सारखा सिंपती असलेला नेता बाजूला गेला तर भारतीय जनता पार्टीला इथं लढणं सोपं होईल. अन्यथा ही निवडणूक टोटली एकतर्फी मोहिते पाटलांच्या बाजूनं आणि उत्तम जानकरांच्या बाजूनं जाईल, ही सगळ्यात मोठी त्यांना भीती आहे आणि म्हणून त्यांनी त्या प्रयत्न चालू ठेवलेला आहे. यदा कदाचित तो दाखला जर कॅन्सल झाला तर मग या ठिकाणी डॉक्टर गुजर त्याच्याबरोबर जयंत खंडागळे आणि त्यानंतर जे अजून एक आहेत की हे दोघा तिघापैकी कोणतरी उमेदवार असेल आणि तो उमेदवार माळशिरस तालुक्यातनं उद्याचा आमदार असणार आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की मोहिते पाटलाचा जो सांगेल, ज्याची दिशानिर्देश होईल, ज्याच्याकडे अंगुली निर्देश होईल तो माळशिरस तालुक्याचा आमदार असणार आहे. आणि मग विरोधक आणि समर्थक हे खूप दिवसाची धुई ही आज एकत्र झालेली आहे आणि ह्या एकत्र मार्गातून एकतर्फी आज माळशिरस तालुक्याचं गणित बदललं जाईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे. पण उद्याच्या काळात काय घडतंय, उत्तम जानकरांचा दाखला रद्द होतोय का हे पाहावं लागेल. त्याचबरोबर ही निवडणुकीत उमेदवारी उत्तम जानकरांच्या नंतर मग प्रायोरिटीनं दोघांनाही मान्य असणारा जयंत खंडागळे सारखा माणूस हा उमेदवार होऊ शकतो का आणि उमेदवार झाले तर त्या ठिकाणी निवडून येण्याची शाश्वत शक्यता वाढते. आणि मग यांच्यासमोर कोण असेल, राम सातपुते का कांबळे ही बाजू असेल. आणि मग कांबळे असतील तर ते नौके आहेत आणि राम सातपुते असतील तर तिथले विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही लढत उद्याच्या काळामध्ये आपणाला पाहणं औत्सुक्याचं राहील. ही लढत उत्तम जानकर विरुद्ध राम सातपुते होते का, ही लढत जयंत खंडागळे विरुद्ध राम सातपुते होते का, कांबळे विरुद्ध जयंत खंडागळे होते, असं पाहणं उद्याच्या काळात निर्वाचन विभागामध्ये आपणाला या ठिकाणी होईल. हा लेखाजोखा विकासाभिमुख मांडण्याचा प्रयत्न आपण माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने केलेला आहे. पण प्रायोरिटीनं इथलं सीट हे राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की जाणार हे मात्र 100%